म्हणजे CM24 लाईव्ह न्यूज पाहण्यासाठी लाईक व सबस्क्राइब करून बेल आयकॉन दाबा। CM24 लाईव्ह न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। वर्षभरातील अभ्यासक्रम, विविध प्रकारचे प्रोजेक्ट, परीक्षा, विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज सह विद्यार्थ्यांच्या अंगातील विविध प्रकारचे सुप्त गुणांना कलेनुसार सादरीकरण करणे हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे। याच अनुषंगाने शिवप्रसाद शर्मा सेवाभावी संस्था अंतर्गत यालेश्वरा पब्लिक स्कूल येथील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा याकरिता प्रिन्सिपल पल्लवी गोविंद शर्मा यांनी देखील दिनांक 7 एप्रिल रोजी वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी विद्यार्थ्यांच्या नटखट कलागुणांना पाहण्याकरिता पालकांनी गर्दी केली होती। पाहूया पुढील सविस्तर वृत्तांत। सभी को नमस्ते। यालेश्वरा पब्लिक स्कूल के संस्थापक के तौर से मैं ये कहना चाहता हूँ, वार्षिक समारोह का आयोजन जो हमने किया है हमारे स्कूल की तरफ से, ये समारोह इसलिए किया जाता है कि बच्चों का साल भर में जो पढ़ाई से थकान हो जाती है उस थकान को दूर करना और नए से आने वाले सालों में पढ़ाई के लिए थोड़ी उनकी उत्सुकता बढ़ना, इसलिए वार्षिक समारोह का हमने आयोजन किया है और आयोजन करते हैं। हमारे स्कूल का पर्पज़ यही है कि बच्चों का अच्छे से विकास हो। तो हमारे पास में जो भी कुछ अभी सुविधाएं हैं सारी नैसर्गिक सुविधाएं हैं। हमारे पास में शालेय ग्राउंड के अंदर में हम हर हफ्ते उनके प्ले गेम्स लेते हैं। सारे बच्चों को जो हमारे देसी खेल है उस खेलों का अनुभव कराते हैं और उसी खेल के दौरान उनको पढ़ाई कैसे की जाती है और खेलों के अंदर से हम पढ़ना सिखाते हैं। मी पल्लवी गोविंद शर्मा यालेश्वरा पब्लिक स्कूलची प्रिन्सिपल आहे। शिवप्रसाद शर्मा सेवाभावी संस्था यातर्फे मी एक छोटीशी शाळा चालवत आहे। माझ्या शाळेमध्ये मी प्रत्येक गोष्ट विद्यार्थ्यांना ॲक्टिव्हिटी थ्रू शिकवते। त्या माध्यमातून आज वार्षिक स्नेहसंमेलन, माझ्या शाळेचं पहिलं वार्षिक स्नेहसंमेलन आहे आणि शाळा चालू होऊन सुद्धा मला 2 वर्ष झालेली आहेत। आज माझ्या शाळेमध्ये 100 विद्यार्थी यशस्वीरित्या शिक्षण घेत आहेत आणि ही शाळा म्हणजे माझी अंगणवाडी आहे। अंगणवाडीमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भरपूर हे केलं जातो, त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्येक गोष्ट ही ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून शिकवली जाते। पब्लिक स्कूल मी 2019ला चालू केली होती, पण लॉकडाऊनमुळे 3 वर्षे माझी शाळा बंद राहिली आणि लॉकडाऊननंतर जी शाळा चालू झाली एवढी स्पर्धा वाढली, त्यामध्ये टिकणं पण मुश्किल होतं। त्याच्यात आम्ही खूप छोटी संस्था चालू केली होती, तरीही आज आम्ही यशस्वीरित्या 2ऱ्या वर्षामध्ये सक्सेसफुल झालेलो आहोत आणि 3ऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत। त्या व्यतिरिक्त आम्ही प्रत्येक गोष्ट मुलांना उपक्रमातूनच शिकवतो, जसं की नंबर आहेत किंवा अ आई आहे, हे प्रत्येक गोष्ट आम्ही कृतीद्वारे शिकवल्या जाते मुलांना। आमच्या शाळेमध्ये खेळांचं मैदान आहे। मैदानामध्ये प्रत्येक प्रकारची झाडे लावलेली आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या कुंड्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांच्या निसर्गातून शिक्षण घेण्यात यावं त्या पद्धतीने। त्यात आम्ही जसं की राष्ट्रीय सण आहेत, महात्मा गांधी जयंती, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती, रिपब्लिक डे, प्रजासत्ताक दिवस हे चांगल्या प्रकारे आम्ही चांगलं करत असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, त्याच्यामध्ये जे सुप्त गुण आहेत ते त्यांना त्यांच्या कौशल्याचा विकास व्हावा, की कोण डान्समध्ये परफेक्ट आहे, कोण गाण्यामध्ये परफेक्ट आहे किंवा कोणी अभ्यासामध्ये परफेक्ट आहे ते माहीत व्हावं, या अनुषंगाने आम्ही पालकांना एकच संदेश द्यायचा की विद्यार्थ्यांचा जर विकास पाहिजे असेल तर त्यांच्यावर प्रेशर न देता त्यांचं जे एज्युकेशन आहे त्यांच्या पद्धतीने त्यांना घेऊ द्या। आपण फक्त शिकवण्याचं काम करायचं, किती आत्मसात करायचं हे विद्यार्थी करतील। आपण या स्पर्धेमध्ये काय करत आहोत की विद्यार्थ्यांवर खूप भर टाकत आहोत आणि ते विद्यार्थी स्पर्धेमध्ये टिकण्याऐवजी त्यांची जी मेंटॅलिटी आहे ती कोलॅप्स होत आहे। मग आपल्याला याच्यासाठी विद्यार्थ्यांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे की ॲक्टिव्हिटी। पालकांचे पुन्हा एकदा मी आभार मानते की ज्यांनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवून छोटे मुलं माझ्यावर सोपवलीत आणि आज ही मुलं एवढं चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करत आहेत। त्या अनुषंगाने आज वार्षिक स्नेहसंमेलन आहे। धन्यवाद।